नमस्कार. आज आपण बघणार आहोत कडुनिंब आणि अडुळसाची माहिती. तर मग चला आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. कडुनिंब हा त्याच्या अँटीबॅक्टेरियल, जीवाणूरोधक आणि रक्तभिसरण सुधारण्याच्या गुणधर्मासाठी ओळखला जातो. उपयोग आणि फायदे. रक्तशुद्धीकरण. कडुनिंबाची कोवळी पाने सकाळी खाल्ल्याने रक्त शुद्ध होते, ज्याच्यामुळे त्वचेचे आजार होत नाहीत. जखम आणि इन्फेक्शन. कडुनिंबाच्या पाण्याचा वापर जखम धुण्यासाठी किंवा आंघोळीच्या पाण्यात केल्याने त्वचेचे इन्फेक्शन दूर होते. दाताचे आरोग्य. कडुनिंबाच्या काडीने दात घासल्याने दात आणि हिरड्या मजबूत होतात. कडुनिंब हे भारताचे निसर्गदत्त औषधालय मानले जाते. ह्याचे नाव निंब म्हणजेच आरोग्य देणारे यावरून पडले आहे. औषधी गुणधर्म. कडुनिंबामध्ये अझाडिऍक्टिन नावाचे शक्तिशाली घटक असते, ज्याच्यामुळे यात कडक जंतुनाशक, अँटीफंगल आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे गुणधर्म असतात. अडुळसा. श्वसनाच्या आणि छातीच्या विकारावर अडुळसा ही सर्वात प्रभावी आयुर्वेदिक वनस्पती आहे. उपयोग आणि फायदे. तीव्र खोकला आणि कफ. अडुळसाच्या पानाचा रस खोकल्याच्या सिरपसारखा काम करतो. हा रस छातीतील कफ वितळून बाहेर काढण्यास मदत करतो. अस्थमा. दम्याचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी अडुळसाचे सेवन अत्यंत गुणकारी ठरते. सविस्तर उपयोग. सर्व प्रकारच्या खोकल्यावर गुणकारी. कोरडा खोकला असो वा कफाचा, अडुळसाच्या पानाचा रस 1-2 चमचे आणि मध दिवसातून 2दा घेतल्याने छातीतील घट्ट झालेला कफ सुटून बाहेर पडतो. घशाची खवखव आणि आवाज बसणे. जास्त बोलल्याने किंवा इन्फेक्शनमुळे आवाज बसल्यास अडुळसाच्या पानाचा काढा करून त्याने गुळण्या केल्यास घसा मोकळा होतो. अडुळसा ही प्रामुख्याने झुडूप वर्गातील वनस्पती आहे. आयुर्वेदात नक्कीची ते वास्तू स्थिती जीवितांत जगून घेते असे म्हटले आहे. ह्याचा अर्थ अडुळसा पृथ्वीवर असताना खोकल्याच्या आणि दम्याच्या रुग्णांना घाबरण्याचे कारण नाही. महत्त्वाची काळजी. प्रमाण अति नसावे. कडुनिंब आणि अडुळसा हे चवीला अत्यंत कडू आणि कडक असतात, त्यामुळे त्यांचा रस जास्त प्रमाणात घेऊ नये. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नये. गर्भावस्थेवरच्या गरोदर महिलांनी अडुळसा आणि कडुलिंबाचे सेवन डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नये. मधुमेहाची औषधे सुरू असताना कोरफड आणि कडुनिंब साखरेची पातळी कमी करतात. तर तुम्ही आधीच मधुमेहाची औषधे घेत असाल तर साखर जास्त कमी होऊ नये म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हे घ्यावे. तर मग निसर्गाच्या सोबतीने निरोगी आयुष्य जगण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात एका अत्यंत महत्त्वाच्या आयुर्वेदिक वनस्पतीची माहिती घेऊन. धन्यवाद.